जेवण वगैरे सगळं झालं इकडे, मस्त स्विमिंग पूलमध्ये फ्रेशअप झालो. अँड नाव वी आर लिव्हिंग टू हरिहरेश्वर टेम्पल. देवळात चाललो आहे आता दर्शन घ्यायला. अँड लेट्स रोल. ड्रोन है ड्रोन. अरे कैमरा इस तरफ है. अभी प्रणाम. किधर गया था? कोशिश चल रही है प्रॉपर ड्रोन की बेटा नहीं है. कुछ तो उड़ेगा. कहाँ है कैमरा? हाँ कुछ तो उड़ेगा भाई. चल अरे ढील दे. इधर इधर तो एडिटिंग वाला नहीं. अरे ढील दे ढील दे. मिसाइल लॉन्च हुआ है. Guys, right now we are on the हरिहरेश्वर बीच. धूप बहुत है यार बीच पे. आते ही पसीना चालू हो गया यार, इतना धूप है. आता आपण चाललो आहोत देवळात, इकडे शंकराच्या देवळात. पहिले आपण दर्शन घेणार आहोत बिकॉज इकडे आल्यावर आपण दर्शन नाही घेतलं असं बोलू शकतं नाही. सो पहिले जाऊन आपण दर्शन घेऊ तिकडे आणि मग त्याच्यानंतर आपला प्लॅनिंग आहे सगळं फिरायचं, असं वर जाऊन तिथून खाली उतरायचं. कधी बीचवरून गेलो नाही देवळात, सो आज ते चाललो आहे. सो आपण जेव्हा पण आलो आहोत आपण त्या बाजूनी गेलो आहोत असे वर, तिथून आतमधून गेलेलो आहे. ह्यावेळी आपण बाईक इकडे लावली आणि इकडून चाललो आहे. फर्स्ट टाईम यार, काहीतरी न्यू. थक गया भाई. क्या बात कर रहे हो? अरे अभी तक तो ऊपर चढ़ना है भाई. ऊपर मसाज वाला है ना. हाँ ऊपर मसाज वाला है. अरे बहुत है, मस्त छाछ मिलता है ऊपर. ऊपर मस्त छाछ मिलता है, ऊपर जाके छाछ पियेंगे. अरे ऊपर रोज शरबत मिलेगा. चलो. कोकम 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 शरबत. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला घेऊन चाललो आहे मंदिराच्या आतमध्ये आपल्या भोलेनाथचे दर्शन घ्यायला. तर हरिहरेश्वर हे 3 डोंगरांनी वेढलेलं आहे. हरिहरेश्वर, हर्षिणाचल आणि पुष्पाद्री. तर हरिहरेश्वरला दक्षिण काशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर मग चला आता आत जाऊया आणि आपल्या देवाचे दर्शन घेऊया. तर मित्रांनो, या मंदिराची एक प्रथा आहे. मुख्य गाभाऱ्यात जाऊन भोलेनाथचे दर्शन घेण्याच्या आधी आपल्याला कालभैरवाचे दर्शन घ्यावे लागते. तर आता हेच आपण इकडे कालभैरवाचे दर्शन घेऊया आणि आता इथून पुढे जाऊया मुख्य गाभाऱ्यात. तर मित्रांनो, मला भेटलेल्या माहितीनुसार इतर वाराला मुख्य गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही. पण तेच जर कदाचित तुम्ही सोमवारी आलात तर कदाचित तुम्हाला गाभाऱ्यात प्रवेश पण करता येईल आणि आपल्या भोलेनाथचे जवळून दर्शन सुद्धा घेता येतील.
सगळ्यांची पदयात्रा चालू झाली आहे. हा वरती रोज सरबत भेटणार आहे ना. घेऊन निघायला चालू अरे आओ आओ चलो चलो. वाढायला पाहिजे होता कॅमेरा. इथं आहे ना. गाईज मागच्या वेळी जेव्हा आपण आलेलो इकडे तेव्हा वरती बंद होतं, काटे बिटे टाकून ठेवलेले. सो आपल्याला खाली यायला जमलं नव्हतं. यावेळी खाली आलं यार. इकडे एवढी वाट लागलेली आहे. एक्झॅक्टली यार. पण थंड हवा जाम आहे रे, मस्त हवा आहे इकडे. वर जाताना काय हालत होईल माहिती. अरे हा वर जाताना तर मस्त घामाघूम होणार आहोत आपण. थोडीशी डेअरिंग करूया का पुढे जायची तिकडे. मी जर डेअरिंग करतोय ना, नो डाऊट घरी शिव्या खाणार आहे मी. ऑसम दिसतंय यार. पाणी मारायला पाठवून. इथे एक छोटीशी गुफा होती, ती कुठे गेली काय माहिती. इथे लहानपणी जेव्हा अभिदादा, अमितदादा, सोफी आम्ही सगळे यायचो इकडे, तेव्हा हे असं सगळं पाणी एकदम खूप जुने FB वर फोटोज टाकलेले आहेत मी. इथे मस्त असे खडकांमध्ये उभे राहून फोटोज काढलेले. आणि आता खूप टायमानंतर आत्ता आलो आहे परत मी इकडे. आपण थोडीशी डेअरिंग करतोय पुढे जायची. भरती चालू झाली आहे. असं कधी फालतूची डेअरिंग तुम्ही करू नका जर भरती चालू झालेली असेल कळलं तर. कारण वी नेव्हर नो कधी पाणी आहे. पाण्याची उगाच खेळ कशाला, कधी काही होऊ शकतं. नो डाऊट माझी पण फाटते, पण ठीक आहे जाऊ. शेवाळा पण आहे पायाखाली. तुमचे चप्पल चांगले असतील तरच या इकडे घालून. हे बघा, हे असं सगळं शेवाळ आहे इकडे. फुल प्रदक्षिणा आमची झाली. नशिबात होतं म्हणून प्रदक्षिणा झाली. बाकी सगळे वर थांबलेत, कोणच आली नाही. खाली आलेच बरेच. 2-3 पण ते तिथूनच वर जातील. आपण नंतर फोन करतो. आपल्या सवय रे म्हणून ते तशाला रिस्क घेते. आपण ओपन सुटतात बघू. पोचलो रे, नशिबात होती प्रदक्षिणा झाली आपली. मस्त काकीकडून पन, कैरीचं पन. हा ठीक आहे, पिते आनंदी. निंबू सरबत. दोन्ही पण बनवलेत ना. थँक्यू. बढ़िया, फुल एनर्जी, रिफ्रेश्ड.
इकडे आम्ही असेच उभे होतो, फोटो वगैरे काढत होतो इकडे, आणि आपल्या ग्रुपमध्ये एकाने इकडे काहीतरी दाखवलं मला. खूप स्ट्रेंज आहे ते, एक्सपेक्टेड नाही इकडे, बट आहे. कार्विंग केलेली आहे इकडे, आतमध्ये पडलेली आहे. ही अर्धवट आहे, तुटलेली पडलेली आहे इकडे. काय आहे माहीत नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. बिकॉज आय एम नॉट अ व्हेरी काय आहे, आणि जर ॲक्च्युअलमध्ये काय असेल तर लोकांना सुद्धा कळेल की काय आहे. सो आईने मला स्पेशली रिटर्न खायला सांगितलं या दुकानात, आणि इथून लाल तांदळाचा 1 किलोचं पॅकेट, आणि मला हे पण दिसलं इकडे. सो मी हे घेतलं, आणि खोबऱ्याच्या वड्या घेतल्या ज्या आपल्याला फेवरेट आहेत. कुठे? अच्छा अच्छा, हां वरती बोर्ड आहे. थांबा बोर्ड दाखवतो तुम्हाला. गौरी पूजा स्टॉल, होलसेल आणि रिटेल स्टोअर. हे एक्झॅक्ट मंदिराच्या ऑपोजिटलाच आहे इकडे हे दुकान. सो इथून आता घेतलं आहे सगळं सामान. आई बाबा इथूनच घेतात नेहमी, सो इथून घेतात. आता मी पण घेतलं आहे सामान, आणि लेट्स रोलिंग. चला की येतो. हां थँक्यू. हो हो नक्की नक्की. तर अशा प्रकारे हरिहरेश्वर देवळात दर्शन घेऊन बीचवर थोडीशी मजा मस्ती करून आता रिटर्न निघालोय आपण आपल्या हॉटेलवर. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा इकडे यायचा विचार करत असाल तर वीकेंडला नक्की प्लॅन करू शकतात. शनिवारी हरिहरेश्वरला या, दर्शन घेऊन झालं, मग इथून श्रीवर्धन किंवा दिव्यागरला जाऊन हॉल्ट घेऊ शकतात, आणि मग तिकडचे मंदिर किंवा बीचची मजा घेऊन रिटर्न रविवारी मुंबईला निघू शकतात. चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच येऊन भेटीन तुम्हाला एका नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.